नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आता आपल्या उपासाला काय काय चालतं आणि ती त्याची थाळी मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही दररोज वेगवेगळा पदार्थ बनवून खाऊ शकता. तर पहिलं मी या प्लेटमध्ये साबुदाणा आहे, त्याच्यानंतर साबुदाणा आणि भगरेची इडली आहे, त्याच्यानंतर साबुदाणा वडा आहे आणि त्याच्यानंतर हा कटवडा आहे आणि हे साबुदाणा भगरेचं पॅटेज आहे आणि हे आप्पे आहेत साबुदाणा भगरेचे आणि हे साबुदाण्याची बर्फी आहे, गोड पदार्थ. आणि हे शेंगदाणा, सुकं खोबरं आणि थोडंसं ड्रायफ्रूट आणि गूळ घालून त्याची बर्फी ते बनवलेली आहे. आणि ही साबुदाणा आणि भगरीचे डोसे आहेत आणि त्याच्याबरोबर तिखट म्हणून ही राजगिराची भाजी आहे आणि त्याच्यानंतर हे भेंडीची भाजी आहे आणि त्याच्याबरोबर हे मी शेंगदाण्याची चटणीची रेसिपी दिलेली आहे तुम्हाला आणि खोबऱ्याची चटणीची पण रेसिपी दिलेली आहे. याच्याबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता आणि अशा प्रकारे ही आपली आज मी उपवासाची संपूर्ण थाळी तुम्हाला दाखवलेली आहे. हिच्यामध्ये फक्त भगरेची भाकरी आणि भगर ह्या दोन वस्तू कमी आहेत, नाहीतर ही संपूर्ण थाळी आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही फळं फळं खाऊ शकता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फळं मी त्या दिवशी फळं देवीच्या नैवेद्यासाठी फळं पण दाखवलेले आहेत. ते फळं पण तुम्ही खाऊ शकता. आणि तुम्ही उपास धरताय तर 9 दिवसाच्या उपवासवाल्याने कंपल्सरी एक तरी ओल्या नारळाचं पाणी म्हणजे शाळाचं पाणी तुम्ही नारळाचं पाणी पिलं पाहिजे. कारण त्याच्यामुळे उपासाला आपल्याला अशक्तपणा आणि कमजोरपणा येत नाहीये. आणि तुम्ही काही काहींचा नियम असतो की उपासाला मीठ खायचं नाही, मिरची खायची नाही. पण तुम्ही तसं करू नका. मीठ खा. जर सेंधव मीठ वापरा. कारण जर आपण मीठ जर नाही वापरलं खाण्यामध्ये तर आपला बीपी कमी जास्त होऊ शकतो. आणि मिरची जरी नाही खाल्ली तरी मग आपल्याला व्यवस्थित खाल्ल्या जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला अशक्तपणा येतो. तर हिरवी मिरची आणि तुम्ही सेंधव मीठ तुम्ही वापरू शकता, खाऊ शकता. आणि अशा प्रकारे आपल्या उपवास पण करा, पूजापाठ करा, भक्ती करा आणि त्याच्याबरोबर आपल्या तब्येतीची पण काळजी घ्या. हेच तुम्हाला सांगणं आहे. आणि ही आज मी तुम्हाला संपूर्ण उपासाला काय काय पदार्थ चालतात हे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर अशाच किचन हे चालतात ते तुम्हाला मी सांगते. केळी चालते, ॲपल चालतात, मोसंबी चालते, नासपती चालते, संत्रा चालते आणि डाळिंब पण चालतात. आणि हे नारळाचं पाणी पण चालतं. आणि उपासाला कोणते फळं चालत नाही. जांभळ चालत नाही, कवठ चालत नाही आणि चिंच चालत नाही. हे फळं उपासाला चालत नाहीत आणि हे फळं उपासाला चालतात. तर तुम्ही 9 दिवस उपवास धरला आहे तर तुमच्या आहारामध्ये फळांचा उपयोग तुम्ही जरूर करा. त्याने आपल्या शरीराची एनर्जी वाढते आणि वीकनेस कमी येतो. त्याच्याबरोबर नारळाचं पाणी दररोज एका नारळाचं पाणी तुम्ही जरूर प्या. त्याच्यामध्ये आपल्या शरीराला ताकद मिळते आणि आपल्याला एनर्जी मिळते. आणि काम करण्यासाठी किंवा उद्याचा उपवास आपल्याला चांगला व्हावा त्यासाठी 9 दिवसाचा 9 उपवास आपल्या अशा प्रकारे आपण जर
चांगल्या प्रकारचा आहार, चांगल्या प्रकारचा फळाहार घेतला तर आपला उपवास म्हणजे व्यवस्थित आणि एनर्जीदायक आणि थकवा येणार नाही आहे आणि आपल्या शरीराला पण कष्ट होणार नाही आहे. त्याच्याबरोबर आपण पूजापाठ करा, मंत्र म्हणा, दुर्गा सप्तशतीचे पाठ करा आणि नववार मंत्र म्हणा. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एक सांगायचं होतं, माझे ते राहूनच गेलेलं आहे. आपल्याकडे नवरात्रामध्ये कुठलेही लेडीज म्हणा, मुली म्हणा आले तर त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावा, ओटी भरा आणि तुम्ही त्यांना जे आपण फराळ बनवलेला आहे तो फराळ पण खायला द्या आणि फळं द्या. आणि जाताना तुम्ही कमीत कमी एक तरी फळ त्यांच्या ओटीमध्ये द्या आणि नारळ आणि ब्लाऊज पीस दिला तर अगदी अतिउत्तम. आणि अशा प्रकारे आणि घरी आलेली कुठलीही लेडीज असो, मुलगी असो, तिचा चांगल्या प्रकारे आदर आतिथ्य करा. कारण आपल्याला कधी म्हणजे कळणार नाही आहे की साक्षात तिच्या रूपात आपल्या घरी दुर्गादेवी आलेली आहे. असं पण होऊ शकतं. पण चुकून जर आपण तिचा अपमान केला तर त्याला आपल्याला प्रायश्चित्त करावं लागेल. तर आपण तसं करायचं नाही आहे. आनंदाने स्वागत करायचं आहे, प्रसन्नतेने आणि भक्तीने, भावनेने त्यांचा आदर करायचा आहे. जसं आपण साक्षात दुर्गादेवीची भक्ती करतो, आदर करतो, त्याचप्रमाणे येणाऱ्या अतिथीचं पण त्याचप्रमाणे आपण आदर केलेला पाहिजे. आपल्याकडं एक म्हण आहे, अतिथी देवो भव, तर ते आपण मानलं पाहिजे आणि हे आचरणात आणलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण सर्वजण नवरात्राचे उपास आणि नवरात्र आनंदाने, प्रसन्नतेने, भक्तीने, भावनेने पार पाडू आणि सगळ्या देवीला सगळ्यांसाठी वरदान मागू की ह्या जगाचं, ह्या विश्वाचं, आमच्या सगळ्यांचं कल्याण कर, सुखी ठेव आणि आरोग्य दे, आयुष्य दे, सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि सगळ्यांनाच चांगलं कर असं म्हणू, प्रार्थना करू. हीच देवीच्या चरणी आपली प्रार्थना आहे. बरोबर तुम्ही रताळ पण खाऊ शकता, ह्याचा हलवा बनवून खाऊ शकता, याची चिप्स करून खाऊ शकता किंवा तुम्ही दूध आणि रताळ साखर पण खाऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण उपवासाची साधी दाखवलेली आहे. अशाच किचनची रेसिपी पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि तुमच्या उपवासाची रेसिपीची काही डिमांड असेल तरी मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. चला तर बाय.